ठिकाणी शिवसेनेचं काम करावं. त्या जोडणीने काय मिळतं का, भाग्यात असतं ते मिळत. मी 8 वेळा निवडणुका लढवल्या, 6 वेळा पडलो, 2 वेळा आलो. मी थांबत नाही. उद्याही माझा अर्ज आहे, कधी मी निवडणूक लावणार. अर्ज भरायला मी कोणाची परवानगी घेत नाही. 75 उभ्या आयुष्यात बघत नाही. जातो माझा अर्ज भरून कामाला. आपलं ध्येय जे आहे ते साध्य करण्यासाठी आज एकनाथजी शिंदे साहेबांसारखे एक असं नेतृत्व तुमच्या माझ्या भाग्यानं आज लाभलेलं आहे. महाराष्ट्राच्या तळागाळात तुम्ही ज्याला खुरपणाऱ्या बाईजवळ गेला, शेतात रानात पाणी पाजणारा, ऊसाला शेतकरी बांधवाकडे गेला तुम्ही एखाद्या कामगाराकडे, एखाद्या कारखान्यात, तर प्रत्येक माणसाच्या अंतःकरणात हुंकार निघतोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांसारखा. आणि हे ज्यांनी बघितलं महान कार्य केलं, 2.5 वर्षात ते काम उभा केलं. आज जगाच्या इतिहासात एवढं बहुमत सरनाईक साहेब कुठल्या देशात लोकशाही मिळालं नाही जेवढं तुम्ही मिळू. एवढे लोकप्रतिनिधी कधी निवडून नाही. इंग्लंडमध्ये नाही, अमेरिकेत नाही, फ्रान्स नाही, भारत देशात एवढं निवडणूक एवढे ट्रिमंडस पद्धतीने कोणी जिंकली नाही. एवढी निवडणूक एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वात संपूर्ण महाराष्ट्रात केली. पवार साहेबांसारख्या दबंग एवढा मोठा असलेल्या नेत्याचं सुद्धा फक्त 10 आमदार निवडून. उद्धव ठाकरे एवढे पळ शिवाय किती आता त्यांच्या तर हाताला अध्यक्ष लावायची वेळ आली ते असं गावतो करून करून मोठे उपयोग झाला नाही. काय त्याचा उपयोग झाला? कारण जनतेच्या अंतःकरणात होते एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व होतं. जनता मत देताना त्यांच्या नजरेच्या समोर चेहरा येत होता, तो शिंदे साहेबांचा चेहरा येत होता. आणि ती आहे बहीण आमचा शेतकरी त्या ठिकाणी पटत नाही. आज सोलापूर जिल्ह्याची जबाब लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.